काही नको बोलला शिवला. त्यानं मार खाल्ला का म्हणलं लक्ष्मण ना बापा बाबा, म्हणजे कहू नको काय केलं बाबा त्यानं. तिथं वाचलो आम्ही. मग काय तर पहा मोठी जीव घेऊन कुकडे पया आम्हाला समजे नाही. मग काय जसा रस्ता दिसला तसं पळत आलो आम्ही. म्हणलं चला घर जवळ करा बाबा. मग काय बीजा मारलं बा. काय त्याला तर अंदरे कोंडला. आता काय करते काय नाही. एक तर आता पोलीस स्टेशनमध्ये आता पोलीसही गेलेत म्हणते काय असं समजलं बा. काशा तिकडेच आहे ना. काशा काय माहित कुठं गेला काय होते आता. समजते आता काय होते उद्या तर. पहा कौशे आपल्या घरचे बुडे गेले नाही ते बरं झालं बाबा. हो ना आता इतकं मारलं म्हणजे कसंच काय म्हणजे काय केलं काय म्हणलं लक्ष्मण नावनं. काय सांगा दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आपल्याला वाटलं लक्ष्मण लय चांगला आहे का. टीसी खोडून त्यानं तारीख वाढवून म्हणलं 28 वर्ष वय केलं त्यानं. धोडले का 32 वर्षाचा आहे. 32 वर्ष सांगायची लाज वाटते त्याला. आणि 28 सांगासाठी त्यानं ते टीसी खोडली. आली त्याच्या ध्यानात पोरीचा मामा निरा म्हणलं लपू लपू पायणारा माणूस. इकून ऐक तिकून ऐक निरा चबऱ्या मनाचा. त्यानं पाहिलं ऐकलं. त्याला आईने पाटील माहित नाही का कुकडी आपलं बोलणं. त्याचं ऐकलं आणि झालं माहिती आहे. मग काय करता आता काय होईल तू आता पोलीस स्टेशनमध्ये जमा होती काय होती. 2-4 जण आहेत ते लाईने पाटील ते राहिले होते बाकीचे सरे पळाले होते. वा बापा म्हणलं कठीण काम आहे म्हणलं. मग ते शांताराम भाऊ हे ते काय ते नव्हते काय आले का मग सरपंच गिरपंच देवीच्या सोयरी किती भला नाही काय ते कायचे आपले कामधंदे उरकल्यावर येत असते ते कुठे बी. सोयरी का धायरी का ती चला बा घरी जेवायचं तर तिथं जेवा. मग सगळा मेन पॉईंट आपला होता. आपण सोयरी उठून उभी केली ती लक्षात घात केला. काय करता मग जाऊ द्या आता. बरं काय म्हणते बिब्याची पोझिशन काय उद्या ते येऊन राहिला. आता त्याला फोन गिन करा लागन काय काय नाही आपली कंडिशन पाहा लागन ना. झाले का फोडणं. बाबा फोन नाही का काय होय निरा मेहनतचं काम आहे म्हणलं. रात दिवस उठलं की चला रात झाली की चला. फक्त संध्याकाळचा तेवढा जेवायला डबा भेटते म्हणून तेवढा आराम आहे. हो पण जाऊ दे आता काय रोज पडते काय पाहू आपण. जर चांगला रोज पडत असेल तर करू बाबा. नाही तर काय हे काम काही पुरलं नाही. चांगलं तेलही उभसते ना पाटकोळी जाते चांगला थंडागार होते म्हणून. तर पहा तुम्ही लवकर तुम्ही आता काय उद्या घेऊन जाईल त्याला फोन करून द्या उद्या. मग आता तुम्ही काय करा लवकरात लवकर हे राहिले सुले बिबी फोडून मोकळे करा. मंगळवारी आपल्याला कसे पैसे आले पाहिजे. सगळ्याची गोळंबी मोजून तिकडे रवाना करणं आणि पैसे उपस नाही. समजलं का. नगदी पैसे आहे ना पण देते ना पैसे नगदी आहे म्हणून. पैशाची काय चिंता आहे तिथं. मग काय तुम्ही इकडे गोळंबी मोजून दिल्यावर पैसे तुमच्या अकाउंटमध्ये तिथंच मेसेज येते तुम्हाला. मग आमच्या अकाउंटमध्ये पहिले आणि तुम्हाला मग बिलकुल तुमच्या हिशोबात मग तेव्हाच करून देतो मी. ते काही विषय नाही त्याचा पैशाचा. फक्त तुम्ही गोळंबी मोजून द्या झाला विषय झाला ते. त्याला फोन करतो मी उद्या मंगळवारी बिलकुल हजर. चला शिवलाल मग तिकडे पाहून येऊ ना काय पैसे नाही तर. चला आता बाकी जायचं काय काय नाही काही झाली असं ना मोजून घेऊ. ते आमचं म्हणलं डब्याचे पैसे पाहिजे बाबा. हो हिशोब करता आता 5-6 दिवसाची. आता 19 का 20 बाय आहे ना. सगळ्या बायाला मी आता डबे पोहोचून राहिले. चहा आहे म्हणलं 2 टाइम द्यायले म्हणून सगळा हिशोब पाहिजे बाबा आमचा बी. तुमचे भेटनच ना 80 रुपये डब्या नाही तुम्हाला. मग काय त्याची काय टेन्शन आहे. ते पैसे तेच देऊ राहिले. येणारच आहे ते उद्या. मग ते करून घेऊन आपण क्लिअर. त्याचा काही विषय नाही आहे. टेन्शन नाही टेन्शन सगळ्याला भेटते. बहुतेक त्याचाच फोन आहे वाटते. हो बहुतेक काशीनाथचा फोन आहे म्हटलं. काय झालं काय आता समज. काशीनाथ का रे बा कसं काय कंडिशन रे बा. मार्गी खाल्ला का तो काही कुठं आहे तू. काय ता शिवलाल भाऊ पुरा गेम पलटी झाला. आपलं शांत्या नाही का त्यानं पलटवणार पुरा गेम राजा. मग पुरी मॅच आपल्या हातात होती ना. एक सिक्सर मारला जिकडला तिकडे करून टाकलं. पाणी घातलं सगळ्या याच्यात नाही करता काय. मग असा जाय लावला ना असा धुवा नाही निघाला. धुवा बिलकुल भडका. आता काय करा आता पॉईंट मारला त्यानं. पण आता सगळं साक्षगंध झालं सगळंच झालं. मी आता म्हणलं पुरी मॅच आपल्याच हातात आहे. पण काय शिराजा पोलिस जाऊन काहीच नाही ना. पोलीस आले म्हणे काय आहे म्हणे इथं. मग सगळं बिलकुल फितूर झाले ते. पोरीवाले बी पोरावाले बिलकुल खुश होते. तर मंडप गिंडप टाकणं सुरू होता. माहिती लट्टावली होती. मी झालंच कसं आहे. मग पता काढला की मामानं असं हे ते केलं त्यानं काहीतरी सडबड झालं ते. आता ते झालं सगळं साक्षगंध झालं सगळंच झालं. आता बहुतेक निघतील ते आता 5-5:30 झाले. आता 5 सुपारी वाटणं सुरू आहे. मी लपून पाहिलं ना आता मी घराकडे निघालो. बरं झालं स्पीकर ऑन होता नाही तर. बरं ते कसं आहे जे होतं ते चांगल्यासाठी होत असते गाड्या काशी ना. हो जाऊ दे ना आता त्याला आपल्याला कसं आली त्याच्या चूक लक्षात जाऊ दे. पण कसं लक्ष म्हणजे चांगलं झालं ना होऊ दे. आपण कसं शुभेच्छा देऊ. हो आपल्यासाठी हे बा गुच्छ घेऊन यायचं बरं 2-3. हो आला संध्याकाळी मग देऊन देऊ त्याला. हो झालं ना पण जाऊ दे तिकडे. कोण असं बोलावलं कोणी आहे वाटते तिथं नाही. हो कोणी आहे का तिथं. हो ना बाय आहेत नाही तर रंगू सांगितलं मी आतापर्यंत सगळं. असं बरं ठीक आहे काही हरकत नाही. निघाले की सांगतो मला. ये तू बी ये सांगा. हो बरं ठीक आहे ठेवतो. कसं सगळं सत्यानाच झाला. काय झालं शिवलाल म्हणलं काय जरा काय म्हणजे झाली का सोयरी कसं ऐकू राहिलं तर बोलणं. झाली म्हणते बा सूर्य आता हे बा काशीनाथ सांगे. हो कसं काय आता वातावरण झालं कसा चमत्कार झाला तर. हो आता शांताराम म्हणून केलं म्हणते काहीतरी काय केलं काय नाही येत आता. हो तसं तर आपलीच मेहनत आहे म्हणा खरी त्याच्यात नाही. काऊन की आपण सगळा मसाला वाटला भाजी केली त्यांना आपला चमचा फिरवला शेवटून जाऊन काहीतरी. हो काय माहित बा काय केलं काय नाही तर काय लबाड बोलले काही. बरं चला येतो मग मी आता बाकी पाहून आता काही झोप लागते आम्हाला. म्हणून मग काय तर पुरी अंगार झाली आमच्या आता. चल बाबा चल. पण हे बा शिवला कोणी करू ना पण झाली ना सोयरी ते महत्वाची. जाऊ दे तिकडे जाऊ दे. बाबा धोत्रावाले काय कमी नसते तर. मग काय तर मोठमोठ्या राजा परिषदा गाजवल्या त्याईनं. तुम्ही काय मग सांगता मला. मग तुमच्याशिवाय कामच नव्हतं शांताराम भाऊ. हे तुम्ही आले म्हणून हे पलटी झाला फासा. नाही तर पुरं फिटलो होतं आम्ही. आता आमच्या ज्याला ऐकही नाही ते. मग काय सोपं नाही ते काम. तुम्हाला सलाम ठोकायला पुरते. लोक तुम्हाला सलाम ठोकू राहिले ना. काय बुद्धिमत्ता राजा चालवली म्हणजे तुम्ही. मग बिलकुल उलटाच फासा पाडला ना तुम्ही.
आहेत म्हणा, कसं असते अनुभव शेवटी कुठं ना कुठं कामी येतच असते. तसं काही हुशारीचा काही विषय नाही. जे काय आपल्याला सुचलं आपलं वरची जी देण आहे ते शेवटी आपलं काय असते ते. फक्त कसं आहे ज्याच्या घरी अन्न पाणी आहे तिथं ती पोरगी पडणारच होती. लक्ष्मी म्हणजे इथं असेल तिचं बाकीत. बरं जाऊ द्या, जे झालं ते चांगलं झालं. आता काही आपल्याला टेन्शन नाही राहिलं. तर काय झाली वाटते सोयरीक नाही, सोयरिकीचा विषय वाटते. हो आता समजलं लक्ष्मणराव झाली म्हणून. यायला माहीतच नाही वाटते असं. हो झाली ना बा, झाली ना. मग काय आत्ताच तर आलो आणि बसलो इथं आम्ही. तसं दुकानदार म्हणे बसू म्हणजे चहा घेऊ इथं आता. तुमचं काय आहे गडबड काय आहे म्हणलं, निपटलंच नाही का अजून? ते बिब्याचं सरलं नाही का म्हणलं, आला नाही का न्याल ते गोळंबी अजून? हो ना, त्याचीच वाट आहे आता. उद्या मंगळवारी येणार आहेत ते. हो आता काय आमचे 6 दिवस झाले जवळपास, उद्या 6 दिवस होती ना. हो आता डबे आहेत 20-20 डबे रोजचे. तर आता कसं सामान आपलं दुकानातच सुरू आहे उधार. हो आता किती झालं का नाही दुकानदार, किती झालं बिल गिल कसं काढलं का ते? काढू ना आता. उद्या गोळंबी आता समजा आली तुमची की बस पैसे आले की मग इथंच मग घेऊन येता तुम्ही. किती झाले काय झाले काढून घेऊ आपण. तेलाचा डब्बा नेला होता, साखर पत्ती हे ते 3-3.5 हजार रुपयाचा किराणा नेलाय तुम्ही आतापर्यंत. आणि आताही पाहिजे वाटते. पाहिजे म्हणलं ते ना आपले भाजीपाल्याचे आहे तुमचे इकडे पैसे. रोज भाजीपाला नेणं सुरू आहे म्हटलं आणि उद्या ते भेटले की द्यायचा पैसे. नाही तर बस. काय हिशोब कसा काय त्याचा, काय डब्याने देऊ राहिला ते? पैसेच घ्या ना. हो उद्याच पैसे भेटून राहिले म्हणणार मग काय. 80 रुपये डब्यानं आहेत आणि आपल्याला रोजची 19 डबे सुरू आहे. चहा 10 रुपये, 5-5 रुपये 2 टाईम. असा हिशोब आहे ते. देतो उद्या तुमचे पैसे आले की बिलकुल मोकळं करतो. पाहिजे फक्त म्हणा, नाही तर बस. हंका आमचा लाऱ्या आणि आमच्या घरची बाई त्याच कामी आहेत. दिवस निघाला की बा डोळे चोयले की सुरू. खोपडीवरच आहेत ते आता अजूनही बी. सकाळ संध्याकाळ रात दिवस चालू आहे यायचं. रोजचे 4-4, 3-3 किलो लेखाचे काढून राहिले तर. काय आता 800 रुपये रोज पडते का 600 पडते आणि काय होते काय नाही. तरी ते वांब आहे. नाही ते बा म्हणलं काय 1000 रुपये पाडत होते काय सांगा. चालू आहे बा कातोळा करणं द्यायचा आता. पाहू आता काय होते. आता काय जाऊ द्या ना बा, आता विषय काढू नका ना. मग काय अंगाला काटे येते बा, कसं निबलं आता जाऊ द्या आता. काय लागलं तुम्ही तर थांबले नाही राजा. तुम्ही 2 वाजता पाहिले आलोच म्हणे 2 मिनिटात काय झाले. शेवटून काशा दिसला आता बा जा जगती. मग ते म्हणे काय विचारलं त्याला तर म्हणे शिवलाल भाऊ तिकडे त्या बिब्याच्या याच्यात आहे म्हणे. काय राजा नसतं काय खोटा आहे का खरा आहे? काय आता सांगा आता, म्हणजे हे पहा आता लोक केलेलं गेलं सगळं. म्हणजे असं असते 100 खेप माणूस पैसे देते उसने आणि 1 खेप जर आपण दिले नाही की मग मागचं गेलं आपलं वाया. असं लोकांचं धोरण आहे. म्हणजे आता सांगा तुम्ही, म्हणजे आपण पहिल्यापासून आता तुमच्या सोयरीकीत नव्हतो का? फक्त शेवटून आता शांताराम भाऊनं चमचा फिरवायचं काम केलं. किती नाव झालं द्यायचं असं होते. जे करते ते असंच मरते. म्हणून म्हणलं कसं आहे, कोणाही बी निरा देखारे लोकांना पसंत आहे आणि आपल्यासारखे लोकांना पसंत नाही. आता तुम्हाला सांगतो ना, रात्रीच आम्ही भेटायला येणार होतो. पण कसं देखारे लोक तुमच्या भोवती लय होते. अभिनंदन असं तसं कॉंग्रॅच्युलेशन. म्हणून म्हणलं बा आपण मागून जाऊ. काय असते शेवटी मानलं नाही म्हणलं. आपण खऱ्या मनाने येऊन राहिला भेटायला. म्हणून नाही पास एवढी गुच्छ आणला आणि तुम्हाला म्हणलं बा भेट दिला. असं आहे आमचं. ते सगळं बरोबर आहे तुमचं. पण तुम्ही फोन जायला पाहिजे. फोन गेल्याच्यानं काय झालं, सगळं पाणी फिरलं तुमच्या कामावर. मग आणि एक तर विशेष म्हणजे कोणतरी फोनही केला राजा. म्हणजे आता सांगा तुम्ही, ते सासरे सांगे मला आता माझ्या झालेले की बा आम्ही फोनच नाही केला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये. मग पोलीस लोक आलेच कसे म्हणजे हेच तर आम्हाला वाटलं. मग म्हणजे काय आता, म्हणजे आम्ही केला का मग फोन असं म्हणून राहिला का म्हणतो तू? हाय असं आहे. मग पहा आता आपण किती निस्तराला न्याव. आपल्याला वाटे बा टीसीच्या प्रकरणात अटकू नये. पण त्या लाईने पाटलानं घोर केला ना. हो ते माहित नाही का, मामा पोरीचा निरा खिडकीतून ऐकते ते चबऱ्यावनाचा. त्याच्यानं घोर झाला राजा. तुम्ही मावर घालून राहिले तुम्ही काही आपलं बोलता. नाही तसं नाही म्हणा, तुमच्याबद्दल नाही म्हणून राहिलो मी. पण मला वाटतं बहुतेक काय कोणा फोन केला काय सांगा. पण केला का नक्की केला पोलीस आलते. पण बरं झालं बा दुसऱ्याचा फोन घेऊन लावला आपण. नाही तर बस कॉल फिटिंग का केली असती ना. बरं झालं आपलंच नाव निघत होतं. बरं झालं आपल्या फोनून निघालं. नाही ते तर मी तर सांगतो पोलीस स्टेशनला फोन करा तुम्ही. म्हणा कोण होय त्याचा पता काढा म्हणा तुम्ही. रिकव्हरी करा म्हणा ते. कोण फोन लावला आणि कोण काय आहे तर सगळं डिटेल तर भेटते हो मोबाईलचं. कोण कुठे केले काय केले. मग तेवढं ते कराच तुम्ही खोल फिटिंग एक खेपची. म्हणजे समजा हे नव्हेच मग नाही का. बरं ठीक आहे जाऊ द्या. आता तुम्ही गेले जाऊ द्या. विषय मोकळा झाला. सगळं पद्धतशीर झाला. आता याच्यात आपण जास्त डोकं घालू नाही. ठीक आहे जाऊ द्या. आता मी चालू धाब्यावर. आता कामोकामी लागला मला पायदा द्या. बरोबर या ना. हो काही हरकत नाही. आमच्या मग आज बिब्याची गडबड आहे. आज येऊन राहिला ते. पैसे घ्यायला लागते आम्हाला. गोळंबी मोजून द्यायला लागते. हो आता काय होते तर हो त्याला फोन लावून पाहिला 4 वाजता. हो काय नाही आता सगळ्याची फोन झाली आता. हो आता काय होते पायदा ते बिब्याचा. पायदा सगळ्याचे पैसे जावा. हो ठीक आहे मग आता. चला आला वाटतं शिवलालचा. हां बोला म्हणलं. मामा लुटरे बोलतो. बोला म्हणलं शिवलाल भाऊ. काय झाला का माल तयार झाला का? झाला ना. सगळा माल फोडणं झालेला आहे. जरा राहिला 2-2 कट्टे ते होऊन जाते आता संध्याकाळपर्यंत. आता लवकरात लवकर या म्हणलं तुम्ही. मग पैशाचं कसं काय हिशोब हे ते सगळं आमचं कसं चालू आहे आता. म्हणलं कसं लोक जराशी म्हणून पैसे करून राहिले तर म्हणून म्हणलं. हो ना. पण मी कसं सध्या माया नाही होत नाही ना. आम्ही आता सध्या आलेलो आहे MP ले. हो आम्ही MP धाव तर सध्या कसं आमचं येणं नाही होत ना. अरे असं कसं काय करू राहिले तुम्ही? अरे बा लोक पैशासाठी वाट पाहू नये. तुम्ही हे बा काही करा. इथं या तुम्ही. MP असो का तिकडे कुठं गुजरातले असो इथं या तुम्ही. त्याच्या माय अरे तुम्हाला पैसेच पाहिजे ना. पैसेच घ्या ना बाबा. माय नाही होत ना. मला आता अजून ओडिशाला जावं लागते. हो 8 दिवस माय तिकडे मोडते तर मग माल पाहा लागते ना. का माल काही गेल्याबरोबर भेटते का? मग लय राजा लय गोंधळ असते याच्यातनी. मग काय हो का बिब्याचा धंदा सोपा आहे का? तिकडचे लोक पाहा लागते. तोडणारे पाहा लागते. टर्कवाले पाहा लागते. सगळं माल इथं पोहोचवा लागते. तुमचं पेमेंट तुम्हाला भेटन त्याची काही चिंता नाही तुम्हाला. तुम्ही काय करा फक्त मी सांगतो तसं करा तुम्ही.
आता मामाकडे गेम आता यायचा नाही का 100% बिलकुल फिटले समजा. काय करायचं म्हणजे कसं काय करायचं बा काय काय सांगा आता. पहा आता तुम्हाला तर आपलं घर माहीतच आहे ना ढोरकोपडीले. तर घरी जा तुम्ही, सगळा माल जमा करा. सगळ्याचं वजन किती भरते काय भरते त्याचा हिशोब टिशोब बिलकुल एका कागदावर लिहून आणा. आणि धरमकाठ्यावर पूर्ण गोळंबीचं वजन करून आपल्या घरी पोहोचून द्या. हां, तिथं माल पोहोचल्याबरोबर आमच्या घरच्या बाई तुम्हाला तेवढं पेमेंट देऊन टाकत. झालं विषय. काय आहे मग बाकीचं? बाकी काय ते जेवाचे ते कोण आहे तर ते काय बंडू कावरे, त्याचा हिशोब वेगळा काढून आणा. किती डबे दिले काय दिले त्याने. या 6 दिवस झाले ना तुम्हाला. 6 दिवस झाले पण तुम्ही आलात म्हणजे बरं असतं. मग आज आम्हाला काय आणायला लावता ते गोळंबी आणणं आणि हिंदी. तुम्ही या एखादं तुमच्या भाच्या घ्यायला कोणाला पैसे घेऊन पाठवा. आम्ही तुम्हाला लिस्ट देतो किती झाले हो ना. तेच तर वांदा आहे म्हणून म्हणलं या तुम्ही या. ना ते आमचं कसं येणं होईन. आम्ही आता सध्या MP असल्यावर कसं होईन आमचं. तिघे आहो ना आम्ही. हे पहा निघतं कसं आहे. आम्ही जर आलोय असतो समजा एखादा नवळा माणूस आहे पाठवला, तुमचं ते कमिशन आहे त्याच्यातनी अजून 50 रुपयानं ते अजून लोकांच्या लक्षात येऊन जाईल. आपला कबाडा माहीत होईन त्याला तुमचा. म्हणून म्हणलं कसं तुम्हीच आपला माल भरा. तिसऱ्या चौथ्याला कोणाला आणूही नका. तुम्ही 4 जण या फक्त. तुम्ही या आणि आपल्या इथं माल पोहोचून द्या. तेवढी पावती दाखवली आपली धरमकाठ्यावरची आणि पैसे घेऊन जा. तिकडे मग 200 वाटा काय तिकडे 150 वाटा. मला काय करावं लागते. तुमचं तुम्ही कमिशन इथंच काढून घ्या ना आपल्या घरीच. हो का ते बरोबर आहे नाही का. फक्त आम्हाला समजा ढोरखोपडीपर्यंत मग काय एखादं कटलं किंवा ऑटो करला ना भाड्यानं नाही का. 3-4 क्विंटल गोळंबी भर बहुतेक असं वाटतं अंदाज आहे आमचा. पहा ना एखादा ॲटो पाहायचा. बस त्याच्यात आपले टाकले काय पोती असून 4 क्विंटल आपली गोळंबी भरते म्हणतात. घेऊन यायचं इथं. कायले बसता लोचे करत. आम्हाला तिथं बोला आणि हिशोब करा. सारे लोक आहे देखता. तेच म्हणलं. तसं करा मग नाही का. आम्ही या मग नाही का. बरं ठीक आहे मग आता आम्ही काय करतो मोजमाप सुरू करून देतो. मोजमाप सुरू करतो आणि जेवढं भरलं तेवढं आपल्या माऊलीच्या ह्याच्यातनी ऑटोत टाकतो आणि आम्ही मग घेऊन येतो. मग 9 वाजेपर्यंत आलं चालत ना. म्हणजे कसं आता अजून टाईम लागेल आम्हाला. इथं तिथं अलग अलग ठिकाणी आहेत. चालते. एरी बी आता कसं आमच्या घरच्या बाई भागवताला जाते तर त्याचे काही कार्यक्रम कीर्तन सुरू आहेत जराशे. तर जरासा उशीरच होते तिले बी. 9च्या नंतरच जाता तुम्ही ऑटो घेऊन. म्हणजे मधात ती झोडपा देतोच तुम्हाला मग. या मग तुम्ही बरोबर तिथं 9 वाजेच्या नंतर. ना तेवढ्यात होतेच ना आम्हाला. काय आमच्या गावात काय 1 घंटे तिथं पोचतो आम्ही. ठीक आहे ना. चालते मग पेमेंट नगदी आहे समजा. मग आता लोडच नाही राहिला. मग नाही तुम्ही खात्यात घ्या आणि इकडे टाका तिकडे टाका टेन्शन नाही. म्हणून म्हणलं म्या नगदीच पेमेंट आणि कायले आपलं बसता. जा तुम्ही घरी जा मस्त निवांत. चहा घे जा. मी सांगतोच तसं तिले. जेवणाचं कर म्हणून. नाही ते चहागीचं नाही फक्त पेमेंट द्या म्हणा लवकर आम्हाला. हे कावरल्यासारखे पैसे मागून राहिलेत. मग काय आम्हाला झोपा नाही लागायच्या. बरं ठीक आहे मग काय बिबा गिबा पाठवू का मग कसं करू. काय हाय अजून शिल्लक का झालं सगळं. नाही ते कसं आहे त्याचं म्हणणं हे पेमेंट हातात पडला की मग कसं हरकी जण आम्ही सांगतो म्हणे. एक तर वातावरण बरोबर नाही ढगाळ आहे म्हणून थोडंसं आम्ही हे पेमेंट भेटला की ऑर्डर देतो तुम्हाला. थांबा ना तुम्ही आता. तुमची गोळंबी काढतो कशी असते. थांबा तुम्ही फक्त आता. ऑटो पाठवा फक्त तुम्ही. ठीक आहे मग. या मस्त आरामात या. पाहिजे हवा गिवा पेट्रोल डिझेल हे ते बरोबर टाका ऑटोत. लय महाग मोलाचा माल हरायच्या बसन आम्हाला झोडपा एक तर 800 रुपये किलोची गोळंबी असते वाटते बा. तेच म्हणलं. नाही तेच तयार आहे. मग काय एवढा मोठा भरोसा ठेवून राहिले आमच्यावर तुम्ही. मग इतकी महाग मला लाखो रुपयाची गोळंबी तुमच्या आमच्या भरोशावर येऊन राहिली. तसं काही होणार नाही. आम्ही 4 जण काही विषय नाही. चला येतो मग आम्ही. या तुम्ही आता. घरावरची टीन नाही इकायला लावीन तुम्हाला म्हणता तुम्ही आता. हाच आम्ही म्हणतात आता. या मग. या काळजी नाही जा फक्त. ठीक आहे मग. ठीक. लारेची बम भरली बाबा 24 किलो मिळाले का. चला लिया म्हणलं बबनराव. 26 किलोचा कट्टा आहे. 2 किलो कट्टा पकडा 24 किलो गोळंबी पकडा. चला लिया 24 किलो लारा. बाबा म्हणजे मग काय पुरला मला 2 किलो त्या बोंद्रीच्या पोती वजन पकडून राहिले का तुम्ही. का बोला आहे का ते काही बी राजा. अर्धा किलो आहे ते. अर्धा किलो पकडा ते. अरे बाबा मोजून पाय ना राजा. पोतं घेऊन मोजून पाय म्हणलं 2 किलो भरून राहिलं. मग साखरेची गुणी होईन ते. मग 2 किलो आहे ते. याचे ते फालके मारता बाबा. 26 किलो आहे ते. त्यातलं 1 किलो पकडा बोंद्री ते पोतं. त्याला 25 पकडा जाऊ द्या. आम्ही याचं नीतच आहे लहानपणापासून तेच यायचं. मग काय गटुळ्याचं वजन मोजा जगती बसते फडक्याचं इतकं याचं तितकं. अरे बा आहे ना 2 किलो राजा. बिजा बारीक म्हणे आहे राजा तू. आता बुडा पाहत नाही एवढं बारीक. 2 किलो आहे ते बरोबर. 24 किलो झाली तुम्ही. आहे ना. तुम्ही हे बा पोतं मोजा बा. पोतं हे बा रिकाम पोतं आण तुम्ही. ते मोजाचं मग असं कसं काय तुम्ही म्हणजे आम्हाला म्हणजे लय झालं हे बा पोतं आण तुम्ही. हे कधी ऐकतच नाही कोणाच्या वयाचीच लावते. अबे ऐक ना तू 2 किलो आहे ना ते. मग 2 किलो पोतं आहे ते. 2 किलो राजा. मग काय असं करता तुम्ही. मग आता डबल हे घ्यायलाच नाही परत बा. पतलं फळकं घ्या लागेल आता. नाही एखादं कट्ट घ्यायला खताचं. बरं जाऊ दे बा. लिहा काय राजा किती फालके मारतात. घ्या मोजा. चला याचं 24 किलो. चेत्याचं भरलं 18 किलो. भाण्या 24 झुंबर 24. चला झालं तुमचं मोज ना. आता उद्या आज आता संध्याकाळी आम्ही माल पोहोचून देणार आहोत तिथं. तिथं गेल्यानंतर आता आम्हाला पेमेंट भेटणार आहे. त्याच्यानंतर आम्ही घरी येऊ तुम्हाला पेमेंट अदा करू. असं संध्याकाळी घेऊन झाले का 13 एवढा पैसे येतो म्हणे ना.
नाही ते जरा एमपीला गेलेले आहे म्हणजे माल आणण्यासाठी बिब्याचा. तर घरी ते त्याच्या घरची बाई आहे तर पैसे तिथून घ्या म्हणजे तुम्ही. त्याच्या पैशाचं काही टेन्शन नाही. आम्हाला इथून समजा 8 वाजता जायचं आहे. 8 वाजता सगळ्याचे मोजमाप झालं की बस तिथं नेऊन देतो. तिकडून पैसे घेऊन येतो तुम्हाला सकाळी पैसे. बरोबर ठीक आहे. मग आता माझ्या 24 किलो समजा नाही का मला 48 येते मग नाही का. त्याला जमलं काय मस्त रोज पडला. बरोबर ठीक आहे. मग उद्या देजा आमचे पैसे. चला घ्या मग आता कुठे न्या लागते. आता माऊलीच्या घरी जाऊ द्या तुम्ही. हो ऑटोने घेऊन चाललो आम्ही. हो कसं टेन्शनचं काम नाही मग. हो ऑटोत भरलं आपलं किती काय आलं असलं 3, 3.5, 4 क्विंटल बरं. मग काय चला लवकर घेऊन जा. आपापले कट्टे दे आणि तिथे नेऊन ठेवा ते माऊलीच्या घरी. बरोबर घेऊन जातो मग काही हरकत नाही. तिथे घेऊन जातो आम्ही. रस्त्याने खा लागेल जराशी. बरोबर ठीक आहे. घेऊन जातो मग घेऊन जातो. बा आता मी काय म्हणतो माल बोलवू का ते बिब्याचा माल म्हणजे आणू का म्हणते. तर म्हणून म्हणलं सांगा आणायचा का. नाही सध्या बोलावू नका तुम्ही. पहिले हे पैसे किती होते काय होते हे पहिले आम्हाला हिशोब चुकता करा. हे झाल्यानंतर मग आम्ही नंतर बिबे फोडू. नंतर ऑर्डर द्या त्याला. दुसऱ्या एक दिवस लेट म्हणा. तसं काय विषय नाही. पहिले याचं पेमेंट करा. कसं करा मग आपल्याला काय एरी बी आता वातावरण बरोबर नाही. हो कसं ते बिबे तर पूर्ण राहिलेत. ठीक आहे ना काही हरकत नाही. पहिले हे पेमेंट घ्या तुम्ही मग आपण बोलवू चालते. ठीक आहे चला उचला कट्टे उचला चाल जाऊ दे तिथे माऊलीच्या घरी जाऊ दे. आम्हाला दाखव बाजू किती लिहिले काय लिहिले तर मग मोजले तर आमचं कसं लक्ष नसते. पाहू दे बरोबर वैत पाहू दे. माय किती लिहिले. माय बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे. 25 किलो आहे माय बरोबर आहे. कसं राजा तुम्ही म्हणजे आम्ही काय म्हणजे लिहितो एक मोजतो एक असं काय काय घापला करणार दिसतो तुम्हाला. पाहा ना तुमचे 25 किलो लिहिला आहे. मोठे 17 किलो लिहून घ्या तुम्ही. डॅनी आबाजी 18 किलो देवलाल भाऊ 18 किलो लखलख काका तुम्ही 3 दिवस आले होते 12 किलो सगळ्याचे 90 किलो भरलेले 18,000 तुम्हाला भेटून जाते. लस फोडले गणिला आबाजी काय आम्ही काय झोपले होते का नाही म्हणलं. 25 किलो राजा 6 दिवसात. तुम्हाला पैसे दिसते इकडे मेहनत नाही दिसत बाबू. म्हणलं रात दिवस म्हणलं उठल्या बसल्या सुरूच होतं ना फळणं. मग हे बा बोटं चनले किती काय बा तेल उडलं. मग तुम्हाला फक्त पैसा दिसते मेहनत नाही बाबू. त्याला म्हणलं आता 5,000 रुपये होऊन राहिले आता ते भाण्या घेण्यात झालं ना मोजून जायचं आमच्या घरच्या बाईचं. काय पाहा लागते बिलकुल 13-14 रुपये छापले तुम्ही 6 दिवसात नाही घरच्या आहे ना. मग भाण्यानं आता 24 किलो बुडीनं 20 किलो तुम्ही 25 किलो 69 किलो तुमची घरची झाली. मग बिलकुल 13,800 रुपये छापले तुम्ही. 13,000 रुपये नाही असं असं हो का. फक्त हातात पडले पाहिजे लवकर आता. लवकर जा आता कोशिश करा पैशाच्या. तेच म्हणलं लवकर बोलावं दिले करतो आम्ही काय करायचं ते तुम्ही पैसेच घ्या फक्त. चला निघतो आम्ही आता. चला जा लागते आम्हाला. सगळं झालं ना बघून ना मोजमाप येते. आता काय 3 क्विंटल 30 किलो भरली वाटते नाही का सगळी समजा ना. 3 क्विंटल 30 किलो भरली तर म्हणलं आपलं कमिशन किती येते पाहिजे मग किती येते काय देतं का काढला का हिशोब. चला ना हिशोब तर तोंडपाड आहे आपला. 3 क्विंटल 30 किलो भरली आणि दुसरं काय 250 रुपये त्याच्यापासून आपल्याला पैसे भेटणार आहेत. 82,500 रुपये होऊन राहिले. त्याच्यातले यायले 200 रुपयानं आपल्याला पैसा देणार आहे. तर मग 66,000 रुपये गेले. उरले किती 16,500. 16,500 आपल्याला 3 हिशे 5,500 रुपये कमिशन भेटून राहिलं ना. याच्यापेक्षा काय 6 दिवसाचं सांगा ना वसुली झाली ना आपली. आपल्याला नाही म्हणता बापू लयच रे आले मग 5,500 रुपये हप्ताच पडू राहिला. बरोबर आहे असंच करू राजा. मग आता कसं करता निघता का मग. आता माऊलीने ऑटो गिटो भरला म्हणे. सांगा म्हणे काही निघायचं तर. त्याचाही मोठा हिशोब आहे. आता त्याचे किती डबे झाले काय झाले तर जाऊ दे पाहतात त्याचं पुढचं पुढे नाही का. त्याच्याजवळ असं नसली त्याची बायकोला हुशार आहे. बरं हे बा चला मग आता चालेल जाऊ फटकन म्हणजे उशीर नाही करायला पोहोच नाही का फालतू अंधार पडायचा. चला फटकन माल पोहोचून देऊ का लाख रुपयाचा माल आहे. त्याच्या घरी दिले त्या बायकून पैसे घेऊन यायले संध्याकाळचेच देऊन टाकू जाय तिकडे. आपलं कमिशन तिथंच काढून घेऊ नाही का. चला मग चला. कसं काय करू आला तू शिवला म्हणजे तो कटलेच नाही म्हणजे भरले बी चालला घेऊन आपला म्हणजे कसं काय. त्या मालकाला इथं बोला त्याला म्हणा बाबा पहिले पैसे दर आमचे सगळे मजुराचे तुझ्या माल घेऊन जा. असं कसं काय हे तुम्ही तिकडे नेऊन देऊ राहिले कसं काय करू राहिले तुम्ही. का नाही म्हणून राहिला का पैसेच घ्या म्हणे तुम्ही. मग आता ते आहे एमपीले. हो तर एमपीले आहे तिकडे तर ते म्हणे बाप तुम्ही इथं माल आपल्या घरापर्यंत पोहोचून द्या म्हणे ढोर खोपडीले आणि आपल्या घरच्या बाई जोडून पैसे घेऊन जा म्हणे तुमचे किती होते तर तेवढी ते यादी द्या म्हणे मोजून द्या म्हणे तिथं बस झालं. बाकी काय यायची नाही. नाही काहीतरी गेम होऊ शकते बाबा. मग आता मनात जर यायनं काही चुकारा केला तर नाही का यायची काही मिली भगत असली तर आपल्याला टिपारी बसायची. नाही हे बा तू तसं करू नको. त्याला म्हणा इथं म्हणा तू इथं ये ना आमचे पैसे दे आज नाही उद्या आहे म्हणा तू. मग असं कसं काय करू राहिला ते तिकडून उठावून शेळ्या आणू नको म्हणा तू. असं कसं काय इथं ये आमचे पैसे दे नंतर माल घेऊन जा त्याशिवाय मला हात लावू नको म्हणा तू. मग आता 8 दिवस वाट पाहता का त्याची. 8 दिवस लागते म्हणे मला. मी मध्य प्रदेशात जावा म्हणे तिकडे मला अजून ओडिशाला जावं लागते म्हणे मला आले. मग 8 दिवस थांबता का थांबा मला काय घेऊन देणार. ते म्हणे आजच्याच म्हणे घरी बाईजवळ पैसे नगदी आहे म्हणे पेमेंट लागलं तर नगदी घेऊन जा नाही तर खात्यात घेऊन जा आम्हाला काही घेऊन देणार नाही म्हणे. पैसा रेडी आहे म्हणे तुमचा फक्त तिथं गोळंबी आल्याशिवाय पैसा भेटणार नाही म्हणे. मग गोळा तिथं नेपर्यंत काय होते चला तुम्ही चला सांग. आता मध्य प्रदेश म्हणे आता मध्ये ओडिशा उद्या काय म्हणतो काय सांगा पश्चिम बंगालला जाते का तिकडे कुठं जाते. हे बा मी काय म्हणतो बरं हे बा आमचा हिशोब करून घ्या तुम्ही. कोणाचे किती पैसे काय पैसे म्हणजे तुम्ही नगदी पेमेंट देते ते बाई. आता नगदी पेमेंट आता तुम्ही कोणाला किती देसान काय देसान तर तुम्ही आता सर्व समक्ष तुमची यादी काढा ते वही काढा आणि इथं सगळ्या समक्ष सांगा कोणाचे किती पैसे काय आहे नंतर तुम्ही जा. ते बी शिवला तो जायचं नाही एक जण इथं सामाचं काऊन की कसं आहे म्हणजे 3 जण गेले तरी चालते भागते त्याच्यात. काय हरकत आहे काही हरकत नाही. 3 गेले चालते ते जाती ना आणि ते पैसे घेऊन येते आपण मग नगदी पेमेंट करू सगळ्याचा झालं ना. मग आता मग उशीर काही करू नका यायला जाऊ द्या पटकन. जाऊ दे हे बा चला ठीक आहे तुम्हाला सांगतो सर यादी दाखवून देईल डायरी. काही हरकत नाही. मग काय फालतू चला काय घनगण्या माणूस चला. आता बरोबर झालं नाही का. हो शिवले इथं पाहिजे नाही तर शिवल्याचा काय दिमाग चाला सांगता येत नाही का. रस्त्यात म्हणून पलटला असल्या का आमचा ऑटोन लोकांना चोरूनच नेलं नसं झालं तर झालं बस आपल्याला दिंटी पडले काजी. तेच म्हणलं आता जमलं. चला मग आता शिवला सांगून द्या मग चला. आमचा हे डब्याचे जेवणाचे जे डबे आहे ना त्याचा पहिले हिशोब करून घ्या मग आपलं बाकी चाल द्या.
बरोबर तसं मग ठीक आहे पहिले माऊली भाऊचा करू तर पहा आता डब्याचा याचा जे हिशोब आहे तर याच्यात यानं 19 जणांना डबे पोहोचवले रोज संध्याकाळचे. तर तुम्हाला 80 रुपयानं डब्याचे पैसे एका दिवसाचे 1520 रुपये भेटणार आहे. तर 6 दिवस तुम्ही पुरवले तर तुम्हाला 9120 रुपये भेटणार आहे. आणि समजा अजून तुमचं आता ॲटो सांगितलेलं आहे, ॲटोचं भाडं समजा 1000 रुपये देऊन टाकू. आणि चहा आहे तुमचा, चहाचा लिहिलेला आहे 250 कप झाले तुमचे, तर ते 5 रुपयानं 1250 रुपये ते म्हणजे साधारणतः सरासरी 11,250 रुपये देऊन टाकू तुम्हाला. 150 इकडे तिकडे तर 11,250 लिहून घ्या तुम्ही. बापाले का काहीच नाही उरल्याच्या तर 5,000 तर उधारीत झाली किराण्याची. भाजीपाला 1,500चा, रोज पोया लाटणं हिन तीन काय उरलेलं का मसाला आणि पाणी. बरं जाऊ द्या आता 5मध्ये समजा 5 उरले आपल्याला. बरं ठीक आहे काही हरकत नाही. 11,250 झाले आपल्या. ठीक आहे लिहून आहे तुमच्या वहीत. चला मग मी लिहून घेतो. आमचा काळा म्हणलं लाऱ्याचे त्या आणि मी आम्ही 4-5 जणांचा आमचा काळा पहिले. आता लाऱ्या चेत्या भाण्या झुंबर तुम्ही 4 जणांना फोडले तिथे एका जागी नाही का. तर तुमचं भरलं समजा चेत्या 18, लाऱ्या 24, भाण्या 24, झुंबर भाऊ 24, 90 किलो माल तुम्ही दिला आम्हाला. तर तुमचे झाले 18,000 रुपये. तुम्हाला एक कट्टा 18,000 रुपये चौघाला देऊन देऊ. तुम्ही त्याच्यात वाटप करून टाकता. ठीक आहे मग कोणाचे 36 येईल कोणाला 48 येईल. झालं ओके. फोडलेच पुरलेच ते पावर बाबा 800 रुपये रोज पडला नाही ना 6 दिवसाचे 48 रुपये. बाबा हो पण राज्यच केली म्हणा मेहनत. बरं सांगा आता पुढचं सांगा कोण राहिले ते. आता बाया जे आहे तर 10 बाया होत्या तर 10 बाया आणि 9 माणसं अशा पद्धतीने आपण काम केलेलं आहे. तर आपलं कौशल आजीचे 20 किलो भरलं, झिंगुबुडीचे 15, त्यानंतर शेवंत आजी 16, त्यानंतर लंकाबाई 16, आमच्या घरची बाई 15 किलो, मंजुळाबाई 17 किलो, लाराची आई 12 किलो, शांताबाई 10 किलो, गीताबाई 14 किलो आणि जगनची आई दुपारून त्याने फोडलं 15 किलो. तर 150 किलो गोळंबी आपल्या बायाकडून आपल्याला भेटलेली आहे. तर तुम्ही बाया घ्या वाटून घ्या सगळ्या. 150 किलोचे आम्ही समजा तुम्हाला पैसे देऊन देऊ. बरोबर सगळ्या बायचे 1.5 क्विंटल भरले नाही का म्हणजे 30,000 रुपये 200 रुपयानं. बरोबर आम्ही घेतो वाटून बरोबर आमच्या हिशोबाने आमच्या आम्हाला 30,000 रुपये दिले बायाचे. कंदील आबाजी तर तुमची तंबाखू संघटना पाहता. कंदील आबाजी, मोठे बाबा, डॅनी आबाजी, देवलाल भाऊ, लखलकी काका तुम्ही 5 जणांनी एका ठिकाणी फोडली. तर तुमची कंदील आबाजी सगळ्यात आहे तर 25 किलो भरली तुमची 25 किलो. बाकीचे मग मोठे बाबा 17 किलो, डॅनी आबाजी 18, देवलाल भाऊ 18, लखलकी काका 12 किलो. 90 किलो माल दिला तुम्ही. म्हणजे तुम्ही 90 दिला, लाऱ्याचे त्या 90 दिला आणि याने 1.5 क्विंटल. सगळा माल 3 क्विंटल 30 किलो भरला. 3 क्विंटल 30 किलोचे 200 रुपये तुम्हाला पैसे. आज आम्ही आता तिथं माल पोहोचून देतो, तिथून पैसे घेऊन येतो. झालं तर आज 10 वाजता देतो, नाही तर उद्या सकाळी देतो. आपण कंदिले नेरा भाकर बांधूनच होता ना. 25 किलो भरली नाही आपली कमी भरली. बरोबर चालते. जा तुम्ही आता लवकर मग. हो लवकर पैसे घेऊन या. आता कसं मला शांतता आता झोप लागते आम्हाला की बाई इतकी किलो भरली. चला तर आता तुम्ही जा. फक्त शिवलाल भाऊ तुम्ही जाऊ नका. बाकीचे तुम्ही 3 जण ऑटो घेऊन जा आणि पैसे घेऊन आजच्या आजच घेऊन या. आम्ही वाट पाहतो. हो 10 वाजेपर्यंत येता तुम्ही. आता काय वाजलेस किती 8:30 वाजले. जा मग आता निघा आता. ठीक आहे ना. हो चला निघतो आम्ही आता. कसं आम्हाला बी लवकर घर जवळ करायला लागणार त्याचं एवढा मोठा माल म्हटलं. चला मग आता मुळा मीटिंग मुळा चला आपापल्या.